आपली आणि पवार साहेबांची भेट झाली, आपण त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. मात्र माध्यमांमधून तर्कवितर्क लढवले गेले, काय सांगाल आपण, कसं पाहतो त्या? आता तर्क लढवणं काय आणि वर्तमानपत्रातून पानं भरायचे असतात किंवा टी व्ही चॅनलमधून सुद्धा ते सतत काहीतरी दाखवायचं असतं, त्याच्यामुळे ते आपण दाखवत असते. आणि तुम्ही सांगितले तर तर्क आहे, तर्क हा तर्कच असतो, त्याच्यामध्ये सत्यता किती काही असते. त्यामुळे मी जे काही सांगितलं ते मनमोकळेपणानं प्रामाणिकपणाने सांगितलेलं आहे. आणि मी जर काही दुसरं काही चुकीचं काय सांगितलं असेल तर पवारसाहेब ताबडतोब खोडून काढतील. पण असं काय झालं का आतापर्यंत? नाही. उलट मी हेच सांगणार आहे, काय सांगायला पाहिजे. पवारसाहेबांना विचारूनच मी बाहेर सांगितलं की असं असं झालं, की त्यांना विचारलं की मला बोलायचं आहे, काय काय बोलू, ठीक आहे बोललं, तर पण बोललो तुम्हाला. त्यामुळे तर्क वितर्क काय आणि त्याच्या पलीकडे काय तुम्ही पाहणार की नाही, फक्त राजकारणच. आम्ही नेहमी कालपासून परवापासून सांगतो की राजकारणाच्या ठिकाणी राहू द्या. राजकारणात झालेल्या चुका या निस्तरता येतात लवकर, पण सामाजिक घटकामध्ये जे काही हे जे प्रॉब्लेम्स निर्माण होतात ते वर्षानुवर्ष जे निपटता येत नाही, गावागावामध्ये त्याचे जे आहेत परिणाम होत असतात. त्यामुळे प्रत्येक वेळेला तुम्ही राजकारण म्हणून जाईल. मग मी सांगताना मी काल सांगितलं साहेब राजकारण म्हणून आलो नाही, मंत्री म्हणून आलो नाही, आमदार म्हणून आलो नाही, एक ओबीसीचा कार्यकर्ता किंवा या राज्यातला एक कार्यकर्ता म्हणून आलो आहे. ही जी काही भांडणं चाललेली आहेत, एकमेकाची डोकी फोडायचं काम चाललेलं आहे, एकमेकावर बहिष्कार टाकायचं काम चाललेलं आहे, याच्यामध्ये ज्या वेळेला मुख्यमंत्री मिटिंग घेतात तेव्हा आपण आलात नाही ही तक्रार मी त्यांच्याकडे केली. तर त्यांनी ते का आलात नाही त्याचं काही ते विश्लेषण दिलं किंवा आम्हाला पूर्ण काही माहिती त्यांनी दिली नाही, काय चर्चा झाली काय नाही. आणि एवढ्या लोकांमध्ये मला नाही चर्चा करता येणार, कशी काय आपण चर्चा करायची. मग आम्ही त्यांना सांगितलं की ठीक आहे, कोणाकोणाला बोलायचं तुम्ही सांगा, मुख्यमंत्री जे आहेत बोलू, चर्चा करतो, त्याच्यावर राजकारण कुठे आहे. आणि हे एक लक्षात ठेवा, हे जे पक्षाचे नेते असतात, पवारसाहेब असतील किंवा आणखी दुसऱ्या पक्षाचे नेते असतील, मुख्यमंत्री असतील, पण राजकारणाच्या पलीकडे सुद्धा विचार करतात ना समाजाचा. या सगळ्या नेत्यांना मिळूनच शेवटी महाराष्ट्र सांभाळायचा आहे. ह्या नेत्यांचेच मतदार आहेत ना गावागावामध्ये, त्यांना त्रास झालेला ना ह्या नेत्यांना परवडणार ना त्या नेत्यांना परवडणार. त्यामुळे राज्यात शांतता निर्माण व्हावी सगळ्यांनाच वाटत असतं, त्याप्रमाणे ते काम करतात, ते राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करतात. त्यामुळे प्रत्येक वेळा त्याला काही ना काहीतरी मग तुम्हाला ते शक्य होत नाही का, तुम्हाला हे होत नाही का, तुम्हाला ते हे अशा काही पुराप्रतिव्या भलत्या सत्तेचे आहेत ना, प्रश्न उद्भवण्याचं कारण नाही. आणि मी काल आणि आज पण सांगितलं, या गाव कृषीमध्ये तुम्ही लोक शहरात राहत असाल तर तुमचे भाऊ पण त्या गावामध्ये लहान लहान राहतात. त्या गावांमध्ये जेव्हा हे असे प्रश्न निर्माण होत आहेत त्यावेळी तरी तुम्ही ते तुमच्या फक्त मीडियामध्ये काहीतरी दाखवायचं म्हणून भांडवल करू नका. मग आम्ही जर प्रामाणिकपणे बोलत असू तोच प्रामाणिकपणे सगळ्यांनी दाखवण्याची आवश्यकता आहे. सर, तुम्ही मुंबईच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की जी समाजामध्ये दुही वाढली, आता त्याचा तुम्ही समाजामध्ये जी दुही वाढलेली आहे आणि तुम्ही आताही पुनरुच्चार केला की दोन्ही घटकामध्ये कुठेतरी विषमता वाढली आणि तुम्ही असंही सांगितलं की मी हे कमी करण्यासाठी मी पाहिजे ते प्रयत्न करेन असं सांगितलं. बरोबर आहे. मला जे समजेल किंवा याच्यासाठी मला यांना भेटणं आवश्यक आहे. आणि हे जे तसे गरीब हे पण आहेत, गरीब ते पण आहेत. आता कायद्याच्या दृष्टीने कुठे काय बसतं कुठे काय बसलं काय, परंतु त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करून कुठे बहिष्कार टाक, कुठे आणखीन यांनी त्यांच्या लग्नात जायचं नाही, त्यांनी त्यांच्या हॉटेलला जायचं नाही, त्याने काहीतरी आपलं ते काय पोस्ट काय म्हणतात तुमचे स्टेटस ठेवलं की डोकं फोड, त्यांनी यांचं डोकं फोडलं, थांबणार का नाही. आणि थांबवण्यासाठी असं वाटतं की बा माझं काम आहे,
मला ते केलं पाहिजे. आणि माझ्यामध्ये सगळ्यांनी ॲप्रिशिएट केलं की ते बरोबर आहे, तुमचं सुद्धा बरोबर, तुमचं पाऊल बरोबर आहे. आणि मला हेही माहिती आहे की पवारसाहेबांसारखे नेते जे आहेत निश्चितपणे हे असे जर काही प्रसंग घडत आहेत त्यांच्या कानात गेले त्यांना सुद्धा ते आवडणार नाही. ते सुद्धा म्हणजे ठीक आहे, आपण सगळे म्हणून शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करू. कारण त्यांनी हे सगळं पाहिलेलं आहे. मराठवाड्यामध्ये जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा निर्णय झाला त्यावेळेला सगळ्या गोष्टी त्यांनी हँडल केलेल्या आहेत. आपण सगळे आहोत, सगळ्यांना सगळी माहिती आहे, पण त्यांना आमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे या सगळ्या गोष्टीचा. आणि राज्यामध्ये शांतता निर्माण होत असेल तर त्याची मदत घ्यायला काय हरकत आहे सरकारला. किंवा ते घ्यायचीच आहे म्हणून तर सर्वपक्षीय मीटिंग बोलवली होती मुख्यमंत्र्यांनी. हा राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. समाजामधील जे आहे कटुता वाढते संपवण्याचा मुद्दा आहे. त्या दृष्टीने सगळ्यांनी पाहिजे पाहिजे. काही लोक आहेत ते उलट सुलट बोलत असतात. काय त्यांना असं वाटतं कधी पेटवी अशीच चालू राहिली पाहिजे. पटवण्यात अक्कल लागते, पेटवायला अक्कल लागत नाही. जुळवायला अक्कल लागते, जाळायला अक्कल लागत नाही. निर्माण करायला अक्कल लागते, मोडायला अक्कल लागत नाही. त्यामुळं सगळ्यांनीच मीडिया असेल सर्व पक्षांनी जे आहे त्याच्यात एकत्रित बसून आपलं राज्य शांत कसं राहील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. केवळ राजकारणात माझे 2 निवडून येतील, तो 2 फरक पडतील आणि मग मी कर एवढ्या पोहोचत कधी ना. मी ती तयारी ठेवली. मी राजीनामा दिलं. आज एक म्हटलं कोणी तर त्या मी राजीनामा दिला. त्यातला पाहिजे तो घ्या, मंत्रिपदाचा घ्या, त्या आमदारकीचा घ्या, आणखी कसला घ्या. राज्यामध्ये गोरगरिबांची मोठी गुंतवणूक कामात आहे याचा विचार मी प्रामाणिकपणे करतात. आणि मुख्यमंत्री सुद्धा प्रयत्न करतात, उपमुख्यमंत्री प्रयत्न करतात. आणि पवार साहेब सुद्धा जे आहेत त्यासाठी निश्चितपणे पुढे येण्याचा त्यांनी शब्द दिलेला. काँग्रेस पण तेच म्हणत आहे आणि उद्धवजी ठाकरे ते पण म्हणत आहेत की शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. अडचण असण्याचं काही कारण नाही. आणि हे जर सगळे एकत्रित बोलतील तर मला असं वाटतं की राज्य जे आहे शांत निश्चितपणे होईल. या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया. जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. संपर्क 98 90 98 40 42.